नमस्कार. मी विजय सोरासे. विनानुदानित बांधवांना सप्रेम नमस्कार. आज फेसबुक लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे मुंबई येथील आझाद मैदान घोषित अघोषित शिक्षक बांधवांचं खरे वास्तव. तरी सर्व बांधवांनी लाईव्ह यावं ही नम्र विनंती. बांधवांनो, महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या इतिहासात सर्वाधिक बहुसंख्य शिक्षकांचं एकत्रित असलेलं हे एकमेव असं आंदोलन आणि आझाद मैदानाच्या इतिहासात शिक्षकांनी केलेलं हे पहिलंच एकजुटीचं ताकदीचं असं आंदोलन. गेल्या 17-18 दिवसापासून तळपत्या उन्हामध्ये महाराष्ट्रातील 60,000 शिक्षकांच्या वतीने जवळपास 10 ते 12,000 बांधव सातत्याने मुंबई येथील आझाद मैदानात तळ ठोकून बसलेले आहे. प्रत्येक बांधवांची मागणी हीच की गेल्या 20-25 वर्षापासून आम्ही जे ज्ञानदानाचं काम करतोय ते आमचं हक्काचं जो वेतन असेल, जो पगार असेल, तो आम्हाला सरसकट प्रचलित धोरणानुसार द्यावा. बांधवांनो, परंतु शासन आणि प्रशासन इतकं गेंड्याच्या कातडीचं आहे की या शासनाला जराशी सुद्धा ही या शिक्षकाची कळवळा येईना. बांधवांनो, आपण हे आंदोलन करतोय, हे आंदोलन नक्कीच यशाच्या काही 2 पावलं काय आहे मागे आहे. नक्कीच आपल्याला या 2-3 दिवसामध्ये यश मिळणार, यात काही शंकाच नाही. परंतु मला आवर्जून सांगायचं आहे बांधवांनो की खऱ्या अर्थाने मुंबई येथील आझाद मैदानातील जे काही वास्तव आहे, या वास्तवाची जाणीव महाराष्ट्रातील 60,000 बांधवांना आहे का? घरी बसलेले जे बांधव आहे त्या बांधवांना जाणीव आहे का की आपल्या वतीने आपली लढाई कोणीतरी तिथं लढतंय. तिथं फक्त ते मुंबईला फिरायला जात नसून हे बांधव खऱ्या अर्थाने आपली बाजू तिथं मांडताय. म्हणून घरी बसलेल्या बांधवांना सुद्धा ही काय व्हावी, जाणीव व्हावी, या अर्थाने मी आज फेसबुक लाईव्ह आलेलो आहे. तरी जवळपास 91 शिक्षक बांधव लाईव्ह आलेले आहे. तरी या सर्व शिक्षक बांधवांना हात जोडून विनंती आहे की आपण जास्तीत जास्त हा फेसबुक लाईव्ह शेअर करावं की घरी बसलेल्या तमाम महाराष्ट्रातील 60,000 बांधवांपर्यंत आपलं म्हणणं जाईल. कारण हे आंदोलन कुठल्या एका संघटनेचं नाहीये, कुठल्या एका पक्षाचं नाहीये, कुठल्या एका व्यक्तीचं नाही. ते आंदोलन महाराष्ट्रातील 7,000 प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, घोषित अघोषित, नैसर्गिक तुकड्या या विविध प्रकाराच्या शिक्षकांसाठी शिक्षकांनी केलेलं आंदोलन आहे. मग या आंदोलनामध्ये गेल्या 15 दिवसापासून तिथे जवळपास 12 ते 13,000 लोक सातत्याने मुंबईमध्ये आहे. वास्तवात आझाद मैदानावरती 5 ते 6,000 शिक्षक सातत्याने तिथं तळपलेल्या उन्हात असतात. काही बांधव घरी जातात, पुन्हा येतात. परंतु तिथं आकडा आजपर्यंत त्या आझाद मैदानाच्या मातीवरती 12,000चा रेकॉर्ड ब्रेक असा शिक्षकांचा मॉब जमा झाला होता. त्या मॉबनी शासन आणि प्रशासनाला इतकी धडकी भरली की शिक्षण मंत्री असेल, शिक्षण राज्यमंत्री असेल, अनेक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असेल, हे सातत्याने त्या ठिकाणी काय झाले आलेत आणि प्रत्येकाने त्या ठिकाणी आश्वासन देण्याचं काम केलं.
प्रत्येकाने त्या ठिकाणी आम्ही देऊ, आम्ही देणार, आम्हाला द्यायचंच आहे अशी त्या ठिकाणी प्रत्येक जण काय करते, भूमिका मांडते. परंतु म्हणावं तसं यश अजूनही आपल्या आंदोलनाला येत नाही. तर म्हणून तिथं जवळपास गेल्या 15 दिवसापासून तिथं प्रत्यक्ष उपस्थित आहे. म्हणून मला सांगायचंय की सद्य परिस्थिती ही आहे, जवळपास आपल्या 3-4 शिष्टमंडळ भेटायला गेलं. त्यावेळेस जे काय अंतिम शिष्टमंडळ गेलं होतं त्यामध्ये मी स्वतः त्या ठिकाणी होतो. अघोषित बांधवांची बाजू मी मांडत होतो, किंबहुना सर्वच बांधवांची. कारण ज्यावेळेस मनसेचे नेते अमितजी ठाकरे असतील, ज्येष्ठ आमदार बाळा नांदगावकर सर असतील, हे सर्व ज्यावेळेस आम्ही तिथं गेलो त्यावेळेस मॅडम आल्या. मॅडमने विचारलं कुठल्या कारणाने आलात. मग त्यावेळेस आवर्जून बाळा नांदगावकर म्हणाले की आझाद मैदानावरती गेल्या 10-12 दिवसापासून शिक्षक उन्हाच्या कडाक्यामध्ये सातत्याने आंदोलन करता आहेत, आपण तिथं गेल्या होता का. मॅडम मी सांगितलं की मी गेले होते, मी त्यांना शब्द दिलता की 10 ते 15 दिवसात मी तुमचा प्रश्न मार्गी लावते. मग त्यावेळेस मला राग आला आणि मी त्यावेळेस जोरात मॅडमला म्हणलो की मॅडम गेले 20 वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे आणि आम्हाला अशी आशा होती की तुम्ही पुरोगामी विचाराच्या, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या, खऱ्या अर्थाने आम्हाला तुमच्याकडे येण्याची गरजच पडायला नव्हती पाहिजे. तुम्ही सरसगट सर्वच घटकाला 100% पगार द्याल ही आमची अपेक्षा होती. परंतु तुम्ही त्या आंदोलनामध्ये फक्त शब्द दिला की 20%चं 40% करू आणि जे काही शाळा 13 सप्टेंबर 2019ला घोषित केल्या होत्या त्याच्या अगोदरच फडणवीस सरकारने लिस्ट लावली होती, त्यांना 20% देऊ, एवढंच तुम्ही बोलल्या. परंतु त्या आझाद मैदानामध्ये अघोषित बांधव आहे, नैसर्गिक तुकड्याचे बांधव आहे, जवळपास हा आपला 59,000चा, आपण सातत्याने एकत्रित 60,000 असं म्हणतो, त्यापैकी 28,000 शिक्षकांना 20%चा पगार आता सध्या सुरू आहे. यामध्ये 1628च्या शाळा असतील, 1-2 जुलैच्या शाळा असतील. परंतु बहुसंख्य जो काही शिक्षक वर्ग आहे जवळपास उरलेला 32,000, मग यामध्ये 13 सप्टेंबरची काही शाळा प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक असेल, काही अघोषित असेल, नैसर्गिक तुकडे असेल, हा 32,000चा मॉब गेल्या 20 वर्षापासून 1 रुपयाही त्या बांधवांना पगार नाही. मग या बांधवांसाठी काय. तर त्यावेळेस मॅडम म्हणाल्या की आमच्याकडे निधी नाहीये. मग त्याच्या अगोदर आम्ही अजितदादा पवार यांच्याकडे नेमकं आदल्या दिवशी जाऊन आलो होतो. मला माहिती होतं की हे काय करतात, ह्या बोटाचा ठोका त्या बोटावर, त्या बोटाचा ठोका या बोटावर आपल्याला त्या ठिकाणी बोलू देत नाही. म्हणून हिम्मत करून मी तिथं अजितदादा पवार यांचा व्हिडिओच रेकॉर्ड केला होता. तर त्यावेळेस अजितदादा पवार राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयामध्ये आम्हाला असं म्हणाले की रे हा तुमचा प्रश्न मार्गी लागलेला आहे, तो आम्ही सोडलाय, त्याची कॅबिनेट झाली, त्याचं निधी सुद्धा मी काय केलाय, दिलाय, कॅबिनेटमध्ये मंजूर झालेला आहे. फक्त शिक्षण खाते दिरंगाई करतं, ज्या फॉर्मॅटमध्ये जी माहिती असायला पाहिजे ती तशी माहिती नाहीये. तरी सुद्धा आता आम्ही अजितदादाला बोललो की अघोषित आणि नैसर्गिक तुकड्यांचं काय. तर अजितदादा म्हणाले की ते सुद्धा आम्ही करू, फक्त शिक्षण विभागाने त्यांची कारवाई पूर्ण करावी. मग ज्यावेळेस मी अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर साहेबांसमोर शिक्षण मंत्र्याला म्हणालो की अजितदादाचं म्हणणं आहे की शिक्षण विभागाने प्रस्ताव सादर करावा, आम्ही निधी द्यायला तयार आहे, माझ्याकडे व्हिडिओ आहे स्वतः कालचाच. मग आता ताईला घाम फुटला जोरात आणि मी जोरात म्हणायचो की ताई तुम्ही एक शिक्षिका आहात आणि आज अक्षरशः आमच्यातल्या 38 बांधवांनी आणि काल परवा एका बांधवांनी सुद्धा जवळपास आत्महत्याच केलेली आहे. तर यांना वाली कोण, यांच्या घरच्याला मोबदला कधी मिळणार. यदा कदाचित ह्या आझाद मैदानावरती जे काही 10-12 हजार शिक्षक बांधव या ठिकाणी आलेले आहेत, यापैकी जर काही बांधवांना या ठिकाणी उन्हाचा तडाखा पडला, ते आजारी पडले किंवा त्यांना या ठिकाणी त्यांना जीव गमवावा लागला, याला जबाबदार कोण. म्हणून तुम्ही आमचा प्रश्न निकाली काढवा. तर त्यावेळेस त्या बोलल्या की याला थोडा नाही तर 1800 कोटी रुपयाचा निधी लागतो, असं ताईचं म्हणणं आहे. तसं जर आपल्या समन्वय समितीच्या काही शिक्षकांचं म्हणणं आहे की हे 5 वर्षाचं पूर्ण शेड्यूल आहे. सुरुवातीला अघोषित करण्यासाठी घोषित करून
प्रचलित नियमात आणण्यासाठी एवढा निधी लागत नाही. परंतु त्या ताईचं डोकं हे काही जे काही काजी असेल किंवा आव्हाड साहेब असेल किंवा जे काही शिक्षण विभागाचे अधिकारी असेल ते त्यांना काय करतात, वेगळंच काही सांगतात. तर मला एवढं कळतं की ताई एवढ्या मोठ्या प्राध्यापिका आहेत, एवढ्या मोठं पक्षाने त्यांना शिक्षण विभागाचं शिक्षण मंत्री पद दिलं, मग यांना समजत नाही का, यांच्या लक्षात येत नाही का? तर मला थोडक्यात तुम्हाला सांगायचं आहे की सरकार कुठलंही असो, यांना आपल्याला पगारच द्यायचा नाहीये. यांना असं वाटतं की हे करून करून काय करतील, काही लोक इथं येतील, बसतील आणि 8 दिवस बसतील, 10 दिवस बसतील, 1 महिना बसतील आणि शेवटी जातील. परंतु नक्कीच मी तुम्हाला सांगतो, यांच्या खुर्ची खाली जर तुम्हाला आग लावायची असेल तर आपल्याला सर्वात प्रथम या सगळ्या प्रश्नांचं एकमेव उत्तर ते म्हणजे तिथं आझाद मैदानावरती सर्व संख्या वाढली पाहिजे. कारण त्या दिवशी मी शुक्रवारी मी आवर्जून काय केलं होतं, खूप मोठा मॉप होता म्हणून मला पाहायचं होतं की किती मॉप आलेला आहे, कुठल्या भागाचा आहे. मग त्यात प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक असेल, तर मी हात वरती करायला सांगितला होता. तो हात वर करण्यापाठीमागे उद्देश हा माझा होता की नेमकं आपल्याला कळावं की कुठले लोक जास्त आलेले आहेत. तर माझ्या ते लक्षात आलं की थोडेसे अघोषित बांधव कमीच आहे तिथं. तसं पाहायला गेले तर 32,000 बांधव आहे आपले. मग तिथं सुद्धा आपली निम्म्यापेक्षा जास्त संख्या असायला पाहिजे. मला कुणाला कमी लेखायचं नाहीये, माझ्या भावना तुम्ही समजून घ्या. माझं एकच म्हणणं आहे की अघोषित बांधवांना सर्वाधिक निधी लागणार आहे, मग त्याच्याकरता सर्वाधिक संख्या सुद्धा अघोषित बांधवांचीच असायला पाहिजे. तर आपल्याला अघोषित बांधवांना जर निधीसह घोषित करायचं असेल तर तेवढी ताकद असणं गरजेची आहे. कारण आपण विज्ञानात शिकलेलो आहोत की जेवढं प्रेशर जास्त तेवढं ते वस्तू ही गतिमान होत असते. आपल्याला जर हे गतिमान करायचं असेल आंदोलन तर आपल्याला एकमेव पर्याय आहे, तो म्हणजे संख्या. आणि संख्या फक्त आझाद मैदानावरच नसावी, तर आपले जे काही 60,000 बांधव आहे आणि आपल्या शाळेतले जे काही अनुदानित शिक्षक आहे यांनी सुद्धा याच्यामध्ये सहभागी व्हावं. मग आता काही बांधवांकडे आर्थिक संपन्नता असते, त्यांनी थोडं पैसा देऊन या ठिकाणी मदत करावी. काही बांधवांकडे आक्रमकता असते, तर अशा बांधवांनी आक्रमक व्हावं. काही बांधव अभ्यासपूर्ण मांडणी करू शकतात, तर त्यांनी काय करावं, भाषण करावं. काही बांधव गाणे म्हणतात, तर काही बांधवांनी गाणं म्हणावं. तर नक्कीच या यशाला प्रत्येकाचं काय येईल, यश येईल, किंबहुना हे आपल्याला मिळून घेता येईल. आता वास्तव सांगणार हो तुम्ही. वास्तव हे की ह्या सरकारच्या मनात कपट आहे. यांना फक्त काय करायचं आहे, जे फडणवीस सरकारने 2019ला जे काही GR काढला होता, फक्त वितरणाचा GR बाकी होता. त्यांचं म्हणणं होतं की 20चं 40 करायचं, तेच यांना करायचंय, बाकीचे सगळे प्रश्न पेंडिंग ठेवायचे. परंतु आपलं जे समन्वय समितीचे जे काही समन्वयक आहे यांनी असा दृढ निश्चय केलेला आहे, किंबहुना त्यांचं सगळ्यांचंच म्हणणं आहे, तिथं मी हजर असतो त्यांच्यामध्ये, की जोपर्यंत या बॅनरवरचे सगळे प्रश्न निकाली लागत नाही तोपर्यंत समन्वय संघ येथून उठणार नाही. त्यामुळं त्या समन्वयक संघाला अघोषित किंवा नैसर्गिक तुकड्याच्या बांधवांनी परत कधी प्रश्न विचारू नये, आमचं होईल का, घोषितचं अघोषित होईल का. आता एका सरांनी इथं प्रश्न टाकला, सर याच्यासाठी आझाद मैदानावर यावं लागेल, त्या तळपत्या उन्हात तिथं बसावं लागेल. ज्यावेळेस वरचं ऊन आणि खालची जमीन धरणी माता तापते त्यावेळेस एखादा भज जसं तळून निघतं तसं शरीर तळून निघतं, त्यावेळेस माणसाला राग येतो आणि त्यावेळेस मग माणूस काय करतो माहिती का, चिडतो, प्रशासनाच्या विरोधात पाऊल उचलायला तो तयार होतो. ज्यावेळेस आपण घरी शाळेत असतो त्यावेळेस वाटतं की होणार नाही. अहो तिथं ते समन्वय संघ हा सर्वांचा आहे, तो आपला आहे, आपल्यासाठी आपण तयार केलेला आहे. म्हणून मला विनंती आहे की अघोषित बांधवांनी मनात तसा प्रश्न आणूच नका. किंबहुना काही बडे बडे नेते म्हणत असतील की आपल्या पाठीत खंजीर मागही 13 सप्टेंबरला खूप असला, आताही तसंच होणार आहे, तर तसं होणार नाही. ते जरी उठून गेले तरी आपण तिथं बसू. आणि त्यांनी शब्दच दिला ना, KP पाटील असेल, कुलकर्णी असेल, खास करून नेहाताई गवळी असेल, या मातेचे या भगिनीचे मानावे तेवढे आभार कमी. कारण त्या पोटतिडकीने सांगतात की आम्ही हे प्रश्न घेतल्यानंतर हे सर्वसामान्यांचे सगळ्यांचे आहे,
त्यामुळं इथं संख्या जर वाढली तर अजून हे होतं. आणि मी तुम्हाला सांगतो, आता मी त्या ठिकाणी होतो तो मला कुठलाही दुजा भाव त्यांनी कधी दिला नाही. जेव्हा मी हाक मारली तेव्हा माझ्या हातात त्यांनी माईक दिला. किंबहुना तिथं सर्वात जास्त जर घोषणा कोण देत असेल, सर्वात जास्त माईक कुणाच्या सुरुवातीच्या 4-5 दिवस असेल, तर मी सातत्याने त्या ठिकाणी काय करायचो, लीड करायचो, बोलायचो, भाषण करायचो, आक्रमक बोलायचो, घोषणा द्यायचो. म्हणजे कुठल्याही प्रकारचं ते भेदभाव करत नाही. म्हणून मला काय म्हणायचंय बांधवांना, की बांधवांनो, नैसर्गिक तुकडे असेल, अघोषित असेल, हे जर करायचं असेल तर यांच्या सोबतीला राहूनच आपल्याला ते करावं लागेल, यात काही शंकाच नाही. फक्त मला आणखीन एक थोडंसं म्हणायचंय की आता आपलं थोडं आक्रमक व्हायचंय. कारण तिथं सरासरी ना सर अघोषित कधी घोषित होणार. शेख सर, मी आता काय सांगत होतो की सरकारच्या मनात नाहीये ते घोषित करायचं. सरकारवर आपल्याला दडपण आणावं लागेल, दबाव आणावं लागेल. आणि नशीब आपलं चांगलं की मुंबई सारख्या ठिकाणी राजसाहेब ठाकरे यांचा मनसे सारखा आक्रमक पक्ष आपल्या पाठीशी उभा आहे. स्वतः शिक्षण मंत्र्यांनी अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांना शब्द दिला की अघोषितचा प्रश्न सुद्धा मी मार्गी लावते. तर मग मी म्हणलो, कधी लावता? आम्ही वरती गेल्या, तुम्हाला गाड्या घ्यायला, तुम्हाला बंगले दुरुस्त करायला पैसे असतात आणि शिक्षकाचा पगार करायलाच पैसे नसतात का? तर त्यावेळेस मला आवर्जून बाळा नांदगावकर म्हणले, गुरुजी थांबा, थोडं संयमाने घ्या. तर मग बाळा नांदगावकर म्हणले की कधीपर्यंत अघोषितचा प्रश्न मार्गी लागेल? मग त्यांनी सांगितलं की 18 तारखेला जिल्हा स्तरावरचे, विभागीय स्तरावरचे आणि या ठिकाणी पुणे स्तरावरचे काही जे काही प्रस्ताव आहे ते सर्व प्रस्ताव मी 18 तारखेला बोलून घेते आणि 18 तारखेला मीटिंग घेऊन मग आता बाळा नांदगावकर आणि आपल्याला परत आपलं शिष्टमंडळ घेऊन 20 तारखेला, कारण 19ला शिवजयंती येते, 20 तारखेला त्यांना परत एकदा काय करायचं, त्यांना जबाब मागायचा की तुम्ही काय ठरवलंय. मग खऱ्या अर्थाने आपल्याला तिथं काय करायचंय माहिती का, आपल्याला जबाब त्यांना मागायचा आहे. तर नक्कीच मनसेने यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि त्यांनी शब्द दिला, जोपर्यंत आझाद मैदानावर बसलेल्या सर्व बांधवांचे प्रश्न निकाली लागत नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी आपल्या पाठीशी आहे. नक्कीच आपण कुठल्याही पक्षाचे, कुठल्याही संघटनेचे आपण नाही, आपण साधे शिक्षक आहोत. आपला प्रश्न जो मार्गी लावल तो आपला नेता. एका बांधवांनी एक प्रश्न विचारलाय, सुनील ठाकरे सर, शिक्षक समन्वय संघाचा विजय असो, बांधवांनो पुढील 4-5 दिवसात तुम्ही आम्हाला द्या, आम्ही तुमच्या आयुष्याचे कल्याण करू दाखवतो, हाक देतो. नक्कीच कल्याण बिल्याण नाही होणार आयुष्याचं, परंतु आपला प्रश्न मार्गी लागल, त्यात काही शंकाच नाही. तर माझा विषय हा होता की हे वास्तव आहे, सरकारला द्यायचं नाहीये, परंतु दबाव जर तयार झाला तर काही होऊ शकतं. दिवसाच्या आंदोलनात काय झालंय की ज्या शाळा हे खऱ्या अर्थाने मार्च किंवा अधिवेशनानंतर घोषित करणार होते तर तिने आधीच ते घोषित केले. एखाद्याच उद्या प्राथमिक आणि माध्यमिकची काय लागू, उच्च माध्यमिकची लिस्ट लागू शकते. आणि हे का लावताय, हे का आताच लावताय, कारण इथं बसलेले जे काही प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, घोषित, अघोषित हे सगळे बांधव एकत्र आलेले, सर्व 29 संघटना एकत्र आलेल्या आहेत. ह्या संघटना कशा फोडायच्या, त्यांना कसं बाजूला सरकायचं आणि कसं हे आंदोलन परत बंद व्हावं म्हणून सरकारने हा डाव केलेला आहे. परंतु मला आवर्जून सांगायचंय, थोडक्यात मी सांगतो, बऱ्याच वेळेस आकडेवारी तुम्ही ऐकलेली असेल, 60,000 पैकी 28,000 शिक्षकाला 20% पगार सुरू होता. परंतु शासनाने जे काही नवीन यादी लावली त्याच्यापैकी जवळपास 50% याद्या काय केल्या, त्यांनी अपात्र केल्या त्या 28 पैकी. तर सध्या 17,000 शिक्षकालाच शिक्षक पात्र आहे, म्हणजे उरलेले 9,000 शिक्षक अपात्र आहे. म्हणून आता त्या 9,000 शिक्षकांना जिल्हा स्तर शिक्षणाधिकारी, विभागीय स्तर उपसंचालक आणि पुणे येथील आयुक्त आणि नंतर मंत्रालय या स्तरावरती ते पाठपुरावा करावा लागेल. याच्यामध्ये एखादा महिना जाऊ शकतो. आणि म्हणून मला काय म्हणायचंय की प्रत्येक 9,000 बांधवांनी खऱ्या अर्थाने तिथं ठाण मांडून बसलं पाहिजे. तुमचे मुख्याध्यापक आणि क्लार्क हे काम पाहतील, पण तुम्ही त्यांना जबाब विचारला पाहिजे की आधीचे जे काही शिक्षण मंत्री होते, अगोदरचे जे काही अधिकारी होते, खास करून हेच काजी आणि आव्हाड साहेब होते,
मग तुम्ही त्यावेळेस का पिऊन लिस्ट लावल्या होत्या का? आता शिक्षकांनी ही भाषा वापरायला नाही पाहिजे. तुम्ही त्यावेळेस झोपून लिस्ट लावल्या होत्या का? मग तुम्हाला अक्कल नव्हती का तेव्हा? मी तर म्हणतो यांच्यावर गुन्हे नोंदायला पाहिजे की 2016 पासून 2020 पर्यंत जवळपास 4 वर्षापासून 20% पगार सुरू असणाऱ्या शाळांना तुम्ही अपात्र म्हणता. म्हणजे जे बाळ 4 वर्षापूर्वी जन्माला आलं ते आता मोठं झालंय 4 वर्षाचं, आणि तुम्ही म्हणताय पूर्व जन्मालाच आलं नाही किंवा हे चुकीचं जन्माला आलेलं आहे. अरे कसं शक्य आहे? म्हणजे किती अन्याय करताल तुम्ही आमच्यावर. तरी आमचे बांधव काय म्हणजे का शांत आहे? खऱ्या अर्थाने ह्या 9,000 बांधव ज्या ज्या शाळा अपात्र दाखवल्या त्या त्या शिक्षकांनी आक्रमक होऊन जिल्हा स्तर तालुका स्तरावर या जीआरची होळी करायला पाहिजे होती, विरोध करायला पाहिजे होता. आणि जोपर्यंत आपण असा विरोध करत नाही ना तोपर्यंत हे यांना माहिती आहे हे शिक्षक काय करू शकत नाही. मी लई झटून आलेलो आहे राव, तुम्हाला काय सांगा. मी एका मंत्र्याच्या संस्थेवर आहे, ते बिचारे सुद्धा आपल्यासाठी झटतात, तर त्यांच्यावर दबाव आणतात की तुमच्या खात्याचा तुम्ही तुमचा प्रश्न पहा, शिक्षणाचा प्रश्न पाहायला शिक्षक मंत्री समर्थ आहे, यांना द्यायचंच नाही आपल्याला. तुम्हाला राग कसा येत नाही बरं? मला काय प्रश्न पडतो की ज्या बांधवाचा 20% पगार सुरू होता तो आता बंद होईल ना, त्याला परत फाईल जमा करा, परत आता पैशाची देवाणदेवाण, परत आपण म्हणू आता जाऊन दे 1 महिन्याचा पगार गेला तर गेला, जा सर तुम्ही, परत गाडी करा, परत औरंगाबादला, परत पुण्याला, परत मुंबईला, म्हणजे ह्याच फेऱ्या मारत राहायच्या का? याची प्रत्येक जिल्ह्यात होळी व्हायला पाहिजे होती. परंतु प्रत्येकाला वाटतं की शिवाजी जन्माला यावा तो दुसऱ्याच्या घरात, आपण कशाला होळी करायची, परत आपली शाळा आणखीन अपात्र केली तर कवर घाबरणार तुम्ही. पार आता काय म्हणते त्याला काही ठुली नाही ना आपली. म्हणजे जिथं आम्ही मागायला गेलो की 100% द्या, अरे हाही ते तुम्ही 20% काढून घेतले आमचे, तरी 9,000 लोक गप्प. मला नाही का असा राग येतो कधी कधी आपल्याच बांधवांचा की अरे आपण तरी कोणासाठी लढतोय की ज्या लोकांना घरी बसल्यावर काळजीच नाही अजिबात. म्हणजे अर्ध आयुष्य काय गेलंय माहिती का, की घरचे पैसे भरून 10, 15, 20 लाखापर्यंत पैसे भरून पगार न घेता सुद्धा शांत थंड का बसतात. आम्ही तरी नशिबवाने कमीत कमी आमच्या संस्थाचालकाने आमच्याकडून पैसे नाही घेतले, तरी लोक किती 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 अवघड परिस्थिती. एक बांधव तर सांगत होते की माझ्या वडील शिक्षक होते, त्यांच्या आयुष्याची जी काही कमाई आहे ती कमाई त्यांनी एकत्रित आलेले 20 लाख रुपये मी शाळेवर उच्च माध्यमिकवर भरले. गेल्या 10 वर्षापासून वेतनाची वाट पाहतो. माझ्या वडिलांनी आजपर्यंत जे राब कष्ट केले, 58 वर्षापर्यंत सर्व्हिस केली, अजून आमचं घर सुद्धा नाही, त्या माझ्या घराचे पैसे मी सर्व्हिसला भरले होते. मग असे जर केसेस असेल तरी तुम्ही शांत का? म्हणून मला काय म्हणायचं आहे आता की तुम्ही तुमचा राग व्यक्त करा. मी म्हणणार नाही की त्यांचे पुतळे जाळा, परंतु तुमचा राग व्यक्त करणे म्हणजे आजार ठाण मांडून बसणे. आणि तिथं सुद्धा बसल्यावरती खऱ्या अर्थाने या आंदोलनाला धार कधी मिळाली, ज्यावेळेस सगळ्या शिक्षक बांधवांनी अर्धनग्न म्हणजे शर्ट काढून त्या ठिकाणी काय केलं, आंदोलन केलं. तर त्यावेळेस पूर्ण पोलीस फौज त्या ठिकाणी आली, परंतु ते नियमात होतं म्हणून ते आपल्याला त्यांनी उठवलं नाही तिथून, किंवा आपल्याला त्यांनी हाकलून नाही लावलं किंवा लाठीमार नाही केला. म्हणून ते आंदोलन कुठपर्यंत ताणायचं, रबर कितीपर्यंत तुटू नये तोपर्यंत ताणवलं. तर नियमात असेल तर आपल्याला कोणी माईचा लाल येऊन मारू शकत नाही. म्हणून मला आवर्जून सांगायचं, याच्या अगोदर मी भीक मागू आंदोलन केलं होतं मुंबईमध्ये. या ठिकाणी आपलं जे काही आकाशवाणी आमदार निवास तिथं समोर केलं होतं. असं जोरात म्हणलो मी की हेच ते आमदार निवास, त्या आमदारांनी आमचे प्रश्न वेळोवेळी जर विधिमंडळात मांडले असते तर आम्हाला पगार सुरू झाला असता. आणि आज जी आमच्यावर भीक मागायची परिस्थिती आलेली आहे ह्या निष्क्रिय आमदारामुळे आलेली आहे. मग असं जर तुम्ही मराठवाड्यात काही जर शिक्षक बांधव आहे, अरे जा ना त्या सतीश चव्हाणच्या कार्यालयासमोर, सांगा ना त्याला की तुम्ही म्हणाले होते ना की जोपर्यंत मी शिक्षकाच्या खात्यात पगार पडत नाही तोपर्यंत मी शपथ घेत नाही. अरे कुठे गेली त्याची शपथ? म्हणजे किती आपल्याला येणार निवडणुकीत भूल थापा देणार, आश्वासने देणार, आपण भळभळून जाणार, पार लगे माहे दादा मा भाऊन याच्यासाठी मरमर करणार. पहा आता किती वाजून ठेवली तिथं रणरणत्या उन्हामध्ये शिक्षक बसलेले. अरे काही बांधवांना 2 वेळचं जेवण सुद्धा नशिबी नाहीये.
एक बांधव प्राध्यापक होते, कपडे इतके सुंदर घातलेले होते त्यांनी, कोणाला वाटणार नाही की ते माणूस जेवणातल्या ज्या काही पुऱ्या आणि 2 पोळ्या भेटायच्या, दुपारी 2 पोळ्या खायची सर, आणि 4 पोळ्या संध्याकाळी ठेवायची. आवर्जून त्यांनी सांगितलंय की आणलेले पैसे 10 दिवसात संपले, आता पुढं काय. तर इतकी परिस्थिती. मग घरी बसलेल्या बांधवांनी जर आपल्याकडे पैसे आहे तर थोडेफार पैसे अशा बांधवांना दिले. एखादा बांधव जर मुंबईला चालला तर त्याच्या खिशात 100-500 रुपये तुम्ही टाकले की लढ, हे बाबा तू तू आम्ही तरी घरी, तू लढ, हे पैसे आमच्या वतीने घेऊन जा. जे काही शिक्षक बांधव आहे याच्यात जर कोणी ऐकत असेल 100% ग्रँडवाले, अरे आम्ही तुमच्या नेहमी सुखादुखात सहभागी झालो, आज आमचं दुःख आहे. माणूस जर घरात जर कधी आपल्या गल्लीतला माणूस दुःखी असलं तर आपण त्याला हे करतो. आम्ही जर तुमच्या हाडाकाडाचे तुमच्या बरोबर 36 वर्ष आम्हाला शाळात जगायचंय, तर जे 100% वरचे शिक्षक आहे, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, अशा गरीब शिक्षकाला मदत करा ना. मी म्हणत नाही की कायमस्वरूपी द्या, उसने म्हणून द्या. आमचा पगार सुरू झाल्यावर आमचा बांधव देईल ना तो पगार. की एकामेकाला आपल्याला मदत करणं गरजेचं आहे. दुसरा एक मुद्दा बांधवांनो, की तिथली खरी राहण्याची व्यवस्था. काही बांधवांनी बऱ्याच वेळा मला फोन करून सांगितलं की सर आमच्याकडे एवढा पैसा नाहीये, आमच्याकडं हे नाहीये. तर बांधवांनो, साहजिक मराठवाडा किंवा इतर भागातून आपल्याला तिथं यायचं असेल तर ट्रॅव्हल्सने 500 रुपये लागतात, आणि रेल्वेने जवळ बघितलं आपल्याला तर 200-250 रुपये त्या ठिकाणी खर्च येतो. आणि आपलं जे काही आझाद मैदान आहे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या शेजारी आहे. तिथून पायी गेलं तरी तुम्हाला 2 मिनिटात तुम्ही आझाद मैदानावर येता. तिथूनच पायी अवघ्या 1 किलोमीटर वरती चलत गेलं तर बघत बघत बिल्डिंग आपण 10 मिनिटात तिथं आमदार निवासला येतो. तर आवर्जून तुम्ही आमदार निवासला गेल्यानंतर आपल्या स्थानिक एखाद्या आमदाराचं पत्र घेऊन जा. तिथं चटाई आथरून तुम्ही, खूप चांगली सुविधा आहे. आणि मुळातच ते तिथलं जसं वारकरी संप्रदायात पंढरीला लोक जसे जातात तसं वातावरण असतं. कुठल्याही प्रकारची काही सोय काय आहे आणि जेवणाची सोय काय आहे त्याच्या समोरच आमदार निवासच्या खाली अवघा 10 रुपयात नाश्ता भेटतो, 70 रुपयाला एक चांगल्या दर्जेदार जेवण भेटतं. तर त्यामुळं 7 दुनी 14 आणि सकाळचा 10 रुपयाचा नाश्ता म्हणजे 140 आणि 10 150 रुपये. दररोजचे 150 रुपयेच खर्च येतो जेवायला. मग 2-2.5 हजार रुपये जर आपल्याकडे असले तर नक्कीच आपण 10-12 दिवस तिथं राहू शकतो. आणि लईच गरीब जर बांधव असेल तर तिथं तुमची सोय होऊ शकते. कारण त्यावेळेस एका रूममध्ये गेल्यावर, एका याच्यात गेल्यावर, दुःख आपण शेअर केल्यावर कोणीही मदत करतो, कोणीही मदत करतो. आणि असे कोणी बांधव असेल की सर खरंच माझी जेवणाची सोय होऊ शकत नाही, माझी यायची सोय होऊ शकत नाही, अशाने आवर्जून मला फोन करा. तुमच्या जेवणाची, जाण्या येण्याची व्यवस्था मी काही श्रीमंत नाही पण करू, आम्ही आणखीन पोटाला चिमटा घेऊन करू. कारण ज्यांच्या पोटात काही नाहीये ना तो खरं लढतो, ती ताकद लढते. आणि नक्कीच आमच्या जालन्याची टीम असेल, मराठवाड्याची टीम आहे, खूप चांगलं काम करते. आम्ही करू, काहीतरी तुमच्यासाठी प्रयत्न करू. तर माझा नंबर नक्कीच तुमच्याकडे असेल, नसेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता. 96 57 45 16 45. कोणतरी शेअर करून टाकावा त्यावरती. 96 57 45 16 45. कसं काय बंद झालं? लिव्ह म्हणजे निघून जाणे ना, आणि स्टे ऑन पेज म्हणजे थांबणे ना. यावर 1 मिनिट, अचानक बंद झालं ना. बघा बांधवांनो, तर आता जो शेवटचा राहिलेला मुद्दा आहे आपण तो काय करूया, क्लिअर करू. राहण्याची व्यवस्था सुद्धा चांगल्या पद्धतीने तिथं करता येते आणि होऊ शकते. त्यामुळं आपण आक्रमक व्हावं अशी माझी इच्छा होती. तर आक्रमक होणे म्हणजे काय होणे? मग आझाद मैदानच्या लोकांनीच आक्रमक व्हावं का? तुम्हाला आवर्जून सांगायचं होतं की महाराष्ट्रातल्या तमाम ज्या काही शाळा आहेत त्या शाळा बंद झाल्या पाहिजे, ते कॉलेजेस बंद झाले पाहिजे.
कारण जोपर्यंत शाळा आणि कॉलेजेस बंद होत नाही तोपर्यंत प्रशासनावरती ताण येणार नाही. त्यामुळे मला हात जोडून विनंती आहे की आपण शाळा कॉलेजेस बंद ठेवा. दुसरं, जे काही आपले नजीकचे शिक्षक आमदार असेल, पदवीधर आमदार असेल, 7-2-14 7 विभागाचे 7, तर जे मुख्यालयाचे शिक्षक असतील, उदाहरणार्थ आमचे पदवीधर आमदार औरंगाबादचे, तर औरंगाबादच्या आजूबाजूच्या शिक्षकांनी काय केलं पाहिजे, थाळीनाद, ढोलनाद, घंटानाद किंवा त्यांचा विरोध करण्यासाठी त्यांच्या कार्यालयासमोर मीडियाला घेऊन जायचंय सोबत. मीडिया जर तुमच्या सोबत असेल तर कोणी तुम्हाला काही करू शकत नाही. लातूरला शिक्षक आमदार आहे, त्यांचं घर आहे तिथं विक्रम काळेंचं, तर लातूरच्या शिक्षकांनी 5-50 शिक्षकांनी जाऊन त्यांच्या घरासमोर काय करावं, थाळीनाद करावं, जवाब मागू आंदोलन करावं, म्हणजे जेणेकरून तिथं बसलेल्या लोकांना धार येईल. मी तर पहिला पर्याय काय सांगतोय, आझाद मैदानच हे उत्तर आहे. पण काही आम्ही तिकडे लढतोय तर तुम्ही तर काहीतरी करायला पाहिजे. शिवरायांची जयंती आता 19 तारखेला आलेली आहे. प्रत्येक लढ्याचं, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर छत्रपती शिवरायांच्या चरित्रात आहे. शिवराय पण काय करायचे, काही मावळ्यांना म्हणायचे तुम्ही गड सांभाळा, काही मावळ्यांना म्हणायचे तुम्ही लढायला चला. मग आपण सुद्धा जे गडावर म्हणजे शाळेत त्या लोकांनी सुद्धा नुसती शाळा सांभाळायची नाहीये. तुम्ही प्रशासनाला सुद्धा काय करायचं आहे, रंजीस आणायचंय, त्यांना विरोध करायचा आहे. त्यानंतर आझाद मैदानावरील सुद्धा जे काही बांधव आहे किंवा जे काही सामाजिक संघटना असेल, जसं आम्ही मनसेकडे गेलो, त्यांना म्हणलो की मराठा पाटीसाठी जर तुम्ही एवढं आक्रमक होता, मग जर मराठी शाळा, मराठी शिक्षक आज देशोधडीला लागतोय, आत्महत्या करताय, त्यांच्यावर गेल्या 20 वर्षापासून त्यांना आज पगार मिळत नाही, या शिक्षकासाठी तुम्ही का पुढे येत नाही. तर ते आवर्जून आले त्या ठिकाणी, त्यांनी अल्टिमेटम द्याला 18 तारखेचा, 20 तारखेला परत ते भेटायला जाणार आहे. मग अशा सामाजिक संघटनेला तुमचे कोणी मित्र परिवार असेल तर त्यांना जाऊन भेटा, त्यांना सांगा आमच्यासाठी तुम्ही रस्त्यावर उतरा, रस्ता रोको करा, तुम्हाला काय जी मदत करता येईल ती करा. कारण आम्ही शिक्षक हे आम्हाला नियम हातात घेता येऊ शकत नाही. पण संभाजी ब्रिगेड असेल, छावा असेल, वीर भगतसिंग असेल, ह्या ज्या काही वेगवेगळ्या संघटना असतील, यांनी आता आमच्यासाठी मैदानात यावा. अरे तुम्हाला तरी कोणीतरी शिकवलं असेल, म्हणून हे आक्रमक होणं गरजेचं आहे. त्यानंतर बांधवांनो, तिथले जे काही आमदार असतील, तिथले जे मंत्री असतील, यांना लगेच मी तुमच्या मतदारसंघातला आहे, मी तुमच्या ओळखीचा आहे, मी तुमच्या जातीचा आहे आणि साहेब तुम्ही या, असं त्यांना मस्का लावू नका. तिथं आतापर्यंत 1 डझनभर आमदार आणि मंत्री येऊन गेले. एकाही माणसाने परत तिथं आल्यानंतर शिक्षण विभाग किंवा शिक्षण मंत्री किंवा अजितदादा आणि मुख्यमंत्र्याकडे मीटिंग लावली नाही. ज्या दिवशी शिक्षण खातं आणि अर्थ खात्याची एकत्रित बैठक होईल, आमने सामने दूध दूध का पाणी, त्याच वेळेस आपल्याला न्याय मिळेल. कारण हे म्हणते पैसे नाही, ते म्हणते पैसे येईल. त्यामुळे मला काय म्हणायचंय, पहिलं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आझाद मैदान. जे घरी बसलेले त्यांनी काळ्या फिती लावून तरी वर्गात शिकवा, मीडियाला बोलून आणा शाळेत, पालकांचा सक्रिय सहभाग घ्या, विद्यार्थ्यांना सुद्धा जाणीव सांगा. विद्यार्थ्याला अरे 20 वर्षापासून आम्ही तुम्हाला विना वेतन एवढं जीव तोडून शिकवतोय. आजही आपण फुगीरपणात कधी नातेवाईकाला, कधी मित्राला, कधी विद्यार्थ्याला सांगत नाहीये. आपण जर ते सांगितलं तर ते आपल्या लढ्यात येतील, खरंच येतील. माझ्या जवळपास सर्वच नातेवाईकाला आणि मित्राला माहितीच नव्हतं की विजय सुरासे नॉन ग्रँडवर गेल्या 8 वर्षापासून काम करतो. हे 8 आणि डीएड कॉलेजचे 4 म्हणजे एक तर 12 वर्ष बिना वेतन. आता लोकांना कळायला लागलं की सुराशे सरांना पगार नाहीये. मग आता ते मदत करतात, मला प्रोत्साहित करतात, फोन लावतात, जेवण केलं का, काय चाललं, आम्ही काय करावं तुमच्यासाठी. म्हणून मला तुम्हाला काय करायचं आवर्जून सांगायचं की आता लाजायचं नाही, बस फुगीरपणा सोडून द्यायचा तो 100%. म्हणून आता तुम्ही काय करा, आक्रमक व्हायला शिकवा. आपण नाही व्हायचं तर ह्या बाकीच्या सामाजिक शैक्षणिक संघटनांना आक्रमक आपल्याला करायचंय, आवर्जून करायचंय. त्यानंतर बांधवांनो, मी परत एकदा रिपीट करतो, सध्या परिस्थिती ही आहे की शासन आपल्याला परत काहीतरी चॉकलेट देण्याच्या तयारीत आहे, म्हणून आपण आक्रमक व्हायला पाहिजे.
शाळा कॉलेज बंद करणं गरजेचेच आहे. घोषित अघोषित वेगवेगळे नसून हे एकच आहे. त्यामुळं घरी बसलेल्या अघोषित बांधवांनी आझाद मैदान गाठावं. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तिथंच मिळणार. तिथं मिळणार म्हणजे बसून मिळणार. तुम्ही व्हायचंय. तुम्ही दुसऱ्याला काय विचारता की अघोषितचं घोषित कधी होणार? अरे तू ही ना लढणार. ते मॅडमला धाड्यावर धर, तिच्या बंगल्यापाशी जा, तिथं काळे झेंडे दाखवा, त्यांना विचारा त्या मॅडमला. स्थानिकचा एखादा आमदार घेऊन बैठक लावा. हे तुम्ही दुसऱ्याला काय विचारता? आपण स्वतः ते काही एखादी ती व्यासपीठ काही पुन्हा एखाद्या संघटनेचं किंवा याचं नाहीये. तिथे राहा. तुमच्याकडे जर कला गुण प्रभावी भाषण असेल तर तिथं 100% तुम्हाला चान्स मिळेल. कारण बाकीच्याचे आवाज बसलेत तिथं. बोलू बोलू एकही व्यक्ती तिथं चांगल्या स्थितीत नाहीये. आवर्जून तुम्हाला सांगतो, जे काही 10-12 जण सातत्याने उन्हात असतात सगळे आजारी पडलेले. टोटल आमचा तर स्वर सुद्धा लागत नाही. माझा आवाजच सध्या फाटलेला तुम्हाला ऐकू येत असेल. त्यानंतर राहण्याची सुद्धा व्यवस्था अवघ्या 150 रुपयात दिवसभराचं जेवण होऊ शकतं. आणि जरी यदा कदाचित काहीचा प्रश्न असेल तर 2 जणात 1 जण आपण डबा खाऊ बाबा, पण तिथं या, आवर्जून या. माझा परत नंबर घ्या, 57 45 16 45. त्यानंतर परत मला तुम्हाला सांगायचंय की मनसे सारख्या अनेक संघटनांना तुम्ही पत्र द्या. त्यांना आक्रमक व्हायला भाग पाडा. कारण विरोधकांनाच आपण जर जागृती दिली, त्यांना जर मोठेपणा दिला तर तो प्रश्न आपला मार्गी लागेल. कारण हे गेंड्याच्या कातडीचं सरकार शिक्षकाला काहीच समजत नाही. आणि आपणही बऱ्यापैकी संस्थाचालकाला घाबरतो, पक्षाला घाबरतो. 20-25 वर्ष झालं, अख्खं जीवनाचं वाटोळं झालं तरी घाबरा. कुठल्या संस्थाचालकाला असं वाटतं की आपला शिक्षक काय राहावा, विना वेतन राहावा? म्हणून मला काय विचारायचंय की तुम्ही त्यांचं मन वळवा. त्यांना तुम्ही विनंती करा की सर आता आमच्यासाठी तुम्ही या. संस्थाचालकाला घेऊन या, मुख्याध्यापकाला घेऊन या. याच्याशिवाय आता पर्याय नाही. आणि आता ही आरपारची पार थोडं जवळ आलेलं आहे. कसं असतं, घाबरलं ना सरकार तर त्याला आणखीन घाबरलं तर ते सगळंच देईल. नाही तर हे परत 20-40 करून काय करतील, थांबतील. परंतु आपल्याला थांबायचं नाही. आपल्याला ताकद वाढवायची. तिथं जर कंटिन्यू जर 20,000 बांधव जर एकत्र आले तर मी पहिल देऊन सांगतो की आपल्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर त्या मॉबमध्येच आहे, त्या आक्रमकतेतच आहे. तर उद्या नक्कीच संघटना आक्रमक होणार आहे. समन्वय संघ आक्रमक होणार आहे. अगोदरच्या दिवशी सुद्धा अर्धनग्न आंदोलनात आक्रमक झाल्यावर बऱ्याच प्रश्नांची उत्तर मिळाली. त्यानंतर सुद्धा मुंडन आंदोलनात महिला भगिनी पुढे आल्यानंतर तर सगळा धुमाकूळच माजला त्या ठिकाणी. तर म्हणून तुम्ही इथं घरी बसल्या सुद्धा आक्रमक होऊ शकता. अनेक बांधवांचे काही प्रश्न आहे, ते प्रश्न 2 मिनिटात मी घेतो आणि नक्कीच काय करतो, थांबतो. तुम्ही या फेसबुक लाईव्हला आलात, खूप खूप आभार. मला माहिती तुमचे प्रश्न हेच असणार आहे. घोषित कधी होणार, 100% कधी मिळणार, प्रचलित कधी मिळणार, 100% शाळा बंद करा, बस झालं आता. नक्कीच हेच नेहमीचे प्रश्न आहे. नक्कीच 100% शाळा बंद होणं गरजेचे आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून मुख्याध्यापकाने संस्थाचालकाशी संपर्क साधला पाहिजे. त्यानंतर जे काही 7 पदवीधर आमदार आणि 7 शिक्षक आमदार आहे यांना धाऱ्यावर धरलं पाहिजे. त्यांच्या ऑफिस आणि घरासमोर थाळीनाद करावा. त्यानंतर जे काही बांधव मुंबईला येण्यास इच्छुक आहे त्यांना आर्थिक मदत करा. त्यांच्यासाठी सांगा, त्यांना जा म्हणा, आम्ही तुम्हाला मदत करतो. काही बांधव पैशाअभावी अक्षरशः येत नाही. तुम्हाला तुमच्या स्टाफमध्ये माहिती असतं की कोण गरीब आहे, कोणाची परिस्थिती जाण्याची नाही आहे. तुम्ही होऊन त्यांना द्या, होऊन द्या. त्यानंतर घोषित सुद्धा होणार, त्यात काही शंकाच नाही. कारण सगळ्यात मोठा प्रश्न तोच आहे की नैसर्गिक तुकडे आणि घोषित शाळा ह्या घोषित झाल्याशिवाय शांत बसायचंच नाही. हो, जालना टीम चांगली काम करते, तशीच इतर जिल्ह्यांनी सुद्धा काम करताय ना. आता जवळपास आग सगळीकडेच लागली आहे सारखी. हो, प्रचलित नियमानुसार सुद्धा या ठिकाणी आपल्याला
अनुदान मिळण्यासाठी मॉपच लागणार आहे. कारण सध्या आज त्यांची मनस्थिती नाहीये प्रचलित लावण्याची. पण मॉप असल्यावर, आंदोलन असल्यावर, आक्रमक झाल्यावर काही होऊ शकतं. म्हणून थोडं आक्रमक भूमिका असली पाहिजे. कारण हे आपल्याला सरळ सरळ सांगतात की हे काहीच करू शकत नाही. आता त्यांनी तर फोडाफाडी सुरू केलं. आणि हा सगळ्यात महत्वाचा आणखीन हात जोडून विनंती मला, खैरे सर असतील, जगदाळे सर असतील, किंबहुना अनेक असे मोठमोठे नेते असतील, तुम्ही कधी वाट पाहताय? तुम्ही आमंत्रण निमंत्रण याची वाट पाहू नका. तुम्हाला सगळा महाराष्ट्र मानतो, तुमचे उपकार सगळे महाराष्ट्र ठेवील, पण तुम्ही तिथं थाट मांडून बसा. खैरे सरांना पण विनंती आहे की बस झाला आता फेसबुक वरती याच्यावरती, तुम्ही आझाद मैदानावरती या. तुम्ही आले तर नंतर नक्कीच 1-2 जुलैचे बांधव यांची संख्या वाढेल. जगदाळे सर सुद्धा आले तर आणखीन संख्या वाढेल. म्हणून मला विनंती आहे की जे मोठमोठे संघटनेचे नेते आहे त्यांनी नक्कीच आझाद मैदानावरती या समन्वय संघाची ताकद वाढवा. आता महाराष्ट्राला, आता शिक्षकाला खऱ्या अर्थाने तुमची गरज आहे. तुम्ही जर आता आले नाही तर हा महाराष्ट्र, हा शिक्षक तुम्हाला कधी माफ करणार नाही. कारण जवळपास हे 7 शिक्षक आमदार, 7 पदवीधर आणि बाकीचे मोठे मोठे संघटनेचे नेते तिकडे येत नाहीये. मग आता पाणी नेमकं कुठं मुरतंय हे सगळ्याला समजतं. परत हात जोडून विनंती आहे की आपण काय करा, आझाद मैदानावरती घेऊन सगळ्या बांधवांना आता सरसकट 100% अनुदान मिळण्यासाठी पाठपुरावा करा. 20चं 40 आणि घोषितचं घोषित नको. सगळे 60,000 बांधवांना 100%, म्हणजे विना अनुदानित धोरणच रद्द झालं पाहिजे. याच्यासाठी आपण लढलं पाहिजे. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.